आणि आता जी मॅच चालू होत आहे ते निंजाज आणि राजवीर या दोन्ही संघामध्ये हा सामना होत आहे. निंजाज यांनी क्षेत्ररक्षण घेतलेलं आहे आणि राजवीर यांनी फलंदाजीचा निर्णय घेतलेला आहे. आणि आता तो स्ट्राईकवर आहे, तो अनुप ढगे. आणि नॉन स्ट्राईकला आहे राऊत, आकाश राऊत. आणि त्याचा आणि श्रीपाद गोलंदाजी करणार. अनुप यांना संघासाठी पहिलं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येतो तो श्रीपाद. सामना करतोय तो अनुप. सामना लवकरात लवकर चालू करावा, कारण की खूप ऊन असल्यामुळे लवकरात लवकर खेळलेले चांगलं. उत्कृष्ट गोलंदाजी करतो तो श्रीपाद. या अगोदरच्या मॅचमध्ये त्याने पहिल्याच षटकामध्ये एक विकेट घेऊन एक रन दिला होता. आणि आताही तो संघासाठी पहिलं व वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येतोय आपल्या संघासाठी. राजवीर निंजाज आणि हा अवांतर धाव. पहिला चेंडू हा अवांतर. उत्कृष्ट अशी गोलंदाजी करतोय तो श्रीपाद. पहिल्या मॅच मध्ये एक धाव देऊन एक विकेट घेणारा खेळाडू. पाहूया आता काय करतात राजवीरचे खेळाडू. आणि उत्कृष्ट असा गोलंदाज आणि उत्कृष्ट असा बॉल टाकलेला आहे. तर श्रीपाद यांनी एक चेंडू एक धाव झालेली आहे. दुसऱ्या चेंडूचा सामना करतोय तो अनुप. गोलंदाजी करतोय तो श्रीपाद. आणि ऑफच्या दिशेने मारलेला फटका आणि हा कॅच पकडलेले आहे ते प्रमोद झगडे यांनी. आणि दुसऱ्या चेंडूवर बाद होतोय तो अनुप. दोन चेंडूमध्ये एक धाव झालेली आहे. संघासाठी वैयक्तिक खेळणारा खेळाडू बाद होतोय आणि त्याची जागा भरून करण्यासाठी येतोय तो ऋतिक. ऋतिक येवले. श्रीपाद यांच्या तिसऱ्या चेंडूचा सामना करेल. उत्कृष्ट अशी कॅच पकडले ते प्रमोद झगडे यांनी. उत्कृष्ट गोलंदाजीचा फायदा त्यांनी करून घेतात ते श्रीपाद. संघासाठी पहिलं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन दोन चेंडूमध्ये एक धाव दिलेली आहे. आणि अशा प्रकारे तिसरा चेंडू श्रीपाद यांचा सामना करतो तो ऋतिक येवले. आणि उत्कृष्ट असा गोलंदाजी करतोय आणि ऋतिक यांना काही चेंडू समजलेला नाही. चौथ्या चेंडूचा सामना करतोय तो ऋतिक. आणि उत्कृष्ट अशी वेकी केलेली आहे. पंचांचा निर्णय हा नॉट आहे. रनिंग बिटवीन द विकेट उत्कृष्ट अशी केलेली आहे ती ऋतिक यांनी. आपल्या संघाचा कर्णधार तसेच उत्कृष्ट असा खेळाडू. स्ट्राईकवर येतोय तो आकाश. पाचव्या चेंडूचा सामना करणार तो आकाश. आतापर्यंत 4 चेंडू झालेले आहेत. धावा झालेले आहेत 2. फलंदाज बाद होतो तो 1 अनुप ढगे. उत्कृष्ट असे गोलंदाजी करतोय तो श्रीपाद. 5वा चेंडू सामना करतोय तो आकाश. आणि लॉंग ऑफच्या दिशेने मारलेला फटका. तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण. एका धावावर समाधान मानावं लागेल ते आकाश यांना. 5 चेंडू 1 टू गो. एक चेंडू बाकी.
3 धावा झालेल्या आहेत. 5 चेंडूमध्ये 3 धावा, एक गडी बाद केलेला आहे. स्ट्राईकवर आहे तो ऋतिक. उत्कृष्ट अशी गोलंदाजी करतो तो श्रीपाद आणि उत्कृष्ट असा चेंडू होता, पण हा अवांतर चेंडू म्हणून घोषित केला आहे पंचांनी. 5 चेंडूमध्ये 4 धावा. उत्कृष्ट गोलंदाजी करतायत ते श्रीपाद. आतापर्यंत त्यांनी 2 अवांतर चेंडू टाकलेले आहेत. लॉंग ऑफच्या दिशेने मारलेला फटका, चांगला ऑफच्या दिशेने मारला फटका. 1 धाव पूर्ण केलेली आहे. दुसऱ्या धावेला गेल्या, दुसरी धाव पूर्ण झालेली आहे आणि तिसऱ्या धावेसाठी ऋतिक यांनी तिसरी धाव पूर्ण केलेली आहे. अशा प्रकारे 7 धावा झालेल्या आहेत. पहिले षटक संपलेलं आहे. 7 धावा. राजवीर या संघाच्या 7 धावा झालेल्या आहेत. संघासाठी दुसरं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येतो तो पाहूया आता कोण येतोय. तो येतोय प्रथमेश किर्दत. संघासाठी दुसरं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येतो तो प्रथमेश किर्दत. सामना करतात ते ऋतिक येवले. स्लोअर 1चा सामना करावा लागणार ते ऋतिक येवले यांना, कारण उत्कृष्ट अशी गोलंदाजी करतात ते प्रथमेश किर्दत. त्या संघाचे स्वतः मालकही आहेत. उत्कृष्ट असं गोलंदाजी करण्यात माहीर असलेले हा खेळाडू. पाहूया आपल्या संघासाठी काय करतोय ते. आणि लॉंग ऑफच्या दिशेने मारला फटका, तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण आणि एका धावावर सामान मानावं लागेल ते ऋतिक यांना. दुसरा चेंडूचा सामना करेल तो आकाश. आकाश ही खूप नावाजलेला खेळाडू आहे. मागील पर्वामध्ये 6 षटकार मारले ते आकाश यांनी. पाहूया काय करतायत ते आता. प्रथमेश यांच्या दुसऱ्या चेंडूचा सामना करतो तो आकाश. आणि पाहूया आता काय होईल ते. आणि हा बॉल काय आकाश यांना काय कळालेलं नाहीये. जे आपण गरबा बघतो नवरात्रीमध्ये त्यातला हा कुठला तरी फेर आहे तो आता तिथे चालू झालेला आहे दुसऱ्या चेंडूवर. पाहूया आता तिसऱ्या चेंडूवर काय करतात ते. गरब्यातला कुठला फेर धरतायत ते का उत्कृष्ट षटकार किंवा चौकार मारतील ते. तिसरा चेंडू आकाशाने मारला, लॉंग ऑनच्या दिशेने मारला फटका. 1 धाव पूर्ण केलेली आहे. 3 चेंडू 2 धावा दिल्यात त्या प्रथमेश किर्दत यांनी. आता चौथ्या चेंडूचा सामना करतो तो ऋतिक येवले. पाहूया ओव्हरमध्ये काय करतात ते, कारण जेवढं फास्ट खेळाल तेवढं स्कोअर चांगला होईल आणि तेवढं चेस करायला ही समोरच्या टीमला महागात पडेल. राजवीर संघाचा कर्णधार स्वतः ऋतिक येवले चौथ्या चेंडूचा सामना करतोय आणि अंपायरने आउट दिलेले आहे. स्टंपिंग घेतलेली आहे ती आदित्य यांनी. उत्कृष्ट अशी स्टंपिंग घेतलेली आहे आणि ऋतिक यांचा ऋतिक 5 धावावर बाद होत आहेत. संघाच्या धावसंख्या झाल्या त्या 9. उत्कृष्ट अशी गोलंदाजी करतोय तो प्रथमेश किर्दत. 4 चेंडू झालेले आहेत. ऋतिकची जागा भरून काढण्यासाठी येत होतो तो पार्थ माने. पाहूया आपल्या संघासाठी काय करतोय ते. 4 चेंडू झालेले आहेत. 2 चेंडू बाकी. दोन्ही चेंडूचा एकाच चेंडूचा सामना करावा लागेल ते पार्थ यांना. जर पार्थ यांनी या षटकात
षटकार चौकार मारला तर आपल्या संघासाठी खूप चांगलं योगदान होईल. राजवीर संघासाठी खेळणारा पार्थ माने 5व्या चेंडूचा सामना करतोय पार्थ. आणि कट लागली होती या चेंडूवर आणि ते क्षेत्ररक्षकाला काही कळू शकलं नाही. 5 चेंडू झालेले आहेत. शेवटचा चेंडू सामना करतो तो पार्थ माने. पाहूया आता काय होतं ते. उत्कृष्ट असा गोलंदाज आणि तेवढाच चांगला क्षेत्ररक्षक आणि हा चेंडू काही त्यांना कळू शकला नाही आणि हा डॉट चेंडू आणि ओव्हर झालेली आहे. 2 रन घेतलेले आहेत आणि 1 विकेट घेतलेली आहे. ते प्रथमेश किर्दत यांनी 2 षटकानंतरचा स्कोर झालेला आहे तो 9 धावा आणि 2 गडी बाद झालेले आहेत. त्यात झाला ते अनुप ढगे. 2 नंबर बाद झाला तो ऋतिक येवले. संघासाठी 3रं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येतो तो ध्रुवील राठोड. बघूया आता काय करतायत ते आपल्या संघासाठी. आणि पार्थ माने यांना साथ देतो तो आकाश. पाहूया आता आकाश काय करतोय तो. जसं आपण क्रिकेट विश्वामध्ये नाव ऐकलेलं आकाश तारेकर, त्याला बायकरमॅन म्हणून ओळखलं जातं, तसंच या आकाशला सिक्सर बॉय म्हणून ओळखलं जातं. चारकोपमध्ये आत्तापर्यंत यांच्या नावावर कमीत कमी 70 ते 80 सिक्सर आहेत. बघूया आता या मॅचमध्ये किती 6 मारतात ते आपल्या संघासाठी. आणि लेगच्या दिशेने मारला फटका आणि अशा प्रकारे बाद होतोय तो आकाश. आणि कॅच पकडले ती प्रमोद झगडे यांनी. उत्कृष्ट अशी गोलंदाजी केली ते ध्रुवील राठोड यांनी. आणि आकाशाला काही चेंडू कळला नाही. उत्कृष्ट षटकार मारायच्या नादात त्यांनी आपला आणि आता आकाश यांची जागा घेतो तो चंदन पुरोहित यांनी आताच सुप्रीम चषकामध्ये 4 चौकार मारलेले शेवटच्या ओव्हरमध्ये आणि 1 षटकार मारला होता आणि उत्कृष्ट अशी गोलंदाजी केली होती ते चंदन पुरोहित यांनी. आणि आकाशची जागा भरून काढण्यासाठी आलाय तर चंदन पुरोहित. पाहूया आता काय करतोय ते, कारण आत्ताच झालेल्या सुप्रीमो चषकामध्ये शेवटच्या षटकामध्ये 4 चौकार आणि 1 षटकार मारलेला खेळाडू आज आपण इथे पाहतोय चंदन पुरोहित. पाहूया आपल्या संघासाठी काय करतोय ते. उत्कृष्ट असा गोलंदाज आहे, तसाच उत्कृष्ट असा फलंदाजही आहे. ऑलराऊंडर या नावाने ओळखला जातो चंदन पुरोहित. आणि ध्रुवील राठोडचा सामना करतोय तो चंदन पुरोहित. दुसरा चेंडू आणि हा अवांतर धाव. चंदनच्या फलंदाजीला घाबरून ध्रुवील यांनी अवांतर चेंडू दिलेला आहे. आणि उत्कृष्ट मारला फटका आणि तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण केलं प्रथमेश किर्दत यांनी. एका धावावर समाधान मारायचं आणि हे उत्कृष्ट 2 धावावर समाधान मारावं लागलं चंदन यांना. चांगली फेकी नसल्या कारणाने 2 धावा मिळालेल्या आहेत त्या चंदन यांना. उत्कृष्ट मारणारा फटका त्यांनी लॉंग ऑनच्या दिशेने मारला होता फटका. उत्कृष्ट असे फलंदाज आहेत आणि तेवढंच चांगला गोलंदाज आहे चंदन. आणि पाहूया आता आपल्या संघासाठी काय करतात ते. तिसरा चेंडूचा सामना करतो तो चंदन पुरोहित आणि लॉंग कट लागली होती पण ते काय कीपरला बॉल कळू शकला नाही. धाव पळता आली नाही. 3 धावा झालेल्या आहेत. 3 चेंडू झालेले आहेत. 2 धावा काढलेले त्या ओव्हरमध्ये. 3 चेंडू 3 धावा. पहिला अवांतर होता आणि उत्कृष्ट मारला फटका
लेगच्या दिशेने एक धाव पूर्ण केलेली आहे चंदन यांनी. 4 चेंडू 4 धावा झालेल्या आहेत. उत्कृष्ट अशी गोलंदाजी करतोय तो आपल्या संघासाठी ध्रुवील राठोड. संघासाठी तिसरा वैयक्तिक पहिला षटक घेऊन करतोय तो ध्रुवील. आता सामना करेल तो पार्थ माने. आणि इथे समालोचन कक्षामध्ये उत्कृष्ट असे दिग्गज खेळाडू बसलेले आहेत. स्कोर झालेले तर 13 धावा राजवीर या संघाचा. पार्थ माने पाहूया काय करतायत ते. आणि उत्कृष्ट असा गोलंदाज बॉल टाकलेला आहे ध्रुवील यांनी. 5 चेंडू झालेले आहेत. धावा दिल्या ते 4. उत्कृष्ट अशी गोलंदाजी करतायत आपल्या संघासाठी निंजाचा ध्रुवील राठोड. सामना करतात पार्थ माने. आणि लेगच्या दिशेने मारला फटका. 1 धावावर समाधान मांडलेलं आहे आणि 1 धाव पूर्ण केली अशा प्रकारे. आणि हे षटक संपलेलं आहे. 3 षटक संपलेले आहेत. धावा झाल्या तर 14. राजवीर या संघाच्या 4था षटक घेऊन येतो तो प्रथमेश किर्दत. संघासाठी 4थं वैयक्तिक 2रं. आणि सामना करणार तो पार्थ माने. पार्थ माने यांना चेंडू काही भेटत नाही आहेत. जर उत्कृष्ट षटकार चौकार मारण्याच्या हातखंड असलेले पार्थ माने पाहूया संघासाठी काय करतात ते. संघाचे मालक व कर्णधार तसेच उत्कृष्ट गोलंदाज प्रथमेश किर्दत संघासाठी 4थं वैयक्तिक 2रं षटक घेऊन. आणि पार्थ माने मारला फटकार. आणि अशा प्रकारे पार्थ माने बाद झालेले आहेत. पाच चेंडू मध्ये 1 धाव केली ती फक्त पार्थ माने यांनी. आणि त्याची जागा भरून काढण्यासाठी आलाय तो तरुण. बघूया आता तरुण किती षटकार चौकार मारेल ते प्रथमेश किर्दत यांना. तरुण यांनी आत्ताच IPL मध्ये 3 षटकार मारले होते. आणि उत्कृष्ट मारला फटका पहिलाच. आणि हा खणखणीत चौकार 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 चौकार. तरुण यांनी दाखवून दिलं की मी किती ताकदवर खेळाडू आहे. आणि आता मी IPL ला का 3 षटकार मारले होते ते. आणि दुसरा चेंडू त्यावर मारलेला हा फटका. पहिल्या चेंडूत एक गडी बाद केला. आणि तरुण यांनी जर 3 षटकार मारले तर त्यांना जय यांच्याकडून 2000 रुपयाचे पारितोषिक इथे आलेले आहे. 3 षटकार ह्या जुना बॉल द्या.
याच्या आधी दिलेला रे त्यांना, अंपायरकडे एक दिलेला याच्या आधी अंपायरकडे एक दिलेला. असेल तर जाऊ दे आता. नाही जुना रे, नवीन दे, जुना करा, नवीन जुना करून दे, घासून दे त्याला बॉल. घासून दे रे, घासून दे त्याला. नहीं दिया था आपको ही दिया था वो. हे घासून दे ना, घासून दे. है नहीं अभी तक. जुना बॉल नाही, जुना बॉल. अरे जुना बॉल नाही आहे. त्याला घास ना अनु. अरे पहिला गेला घासेल तो बॉल, पहिला दे. जुना कर त्याला. अंपायर अरे इतना बड़ा खड्डा है. अरे अभी तो 5 के 4 बॉल बोले दे दिले. काय समजी की बॉल हातात पाहिजे आपल्या. काय आहे नाही. मग आधीची बॉल कुठे गेले जुने? आता आमच्या वेळेला 6 मारला तो बॉल आला. अरे अनु एक जणाने पण बॉल रिटर्न नाही दिला मॅच झाल्यावर. हा एकाने पण नाही दिला. एक पण बॉल नाही, एक पण बॉल नाही आला. एकही बॉल आलेला नाही इथे. आमच्या वेळेला जुना बॉल आला की नाही? 4 बॉल जुने झाले, कुठे गेले? अरे अरे याला मजा आहे. बॉल कुठे गेला? खड्ड्यात गेला. आकाश आकाश दळवी संघासाठी आता राजवीर संघासाठी काय करतात ते पाहूया.
18 धावा झालेल्या आहेत आणि 5 विकेट पडलेले आहेत. आणि उत्कृष्ट गोलंदाजी करतोय तो प्रथमेश किर्दत. 2 चेंडू बाकी. चौथं षटक चालू आहे. 2 चेंडू बाकी. सामना करतोय तो आकाश. आकाश दळवी यांनी जर षटकार मारला तर त्यांना टेट यांच्याकडून 501 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. आणि अशा प्रकारे मारण्याचा प्रयत्न केला पण काय बॅटचा आणि संपर्क झाला. हे करतो म्हणून प्रथमेश यांचा गोलंदाजीचा सामना करतो तो आकाश. ऑफच्या दिशेने मारला फटका. एकदा पूर्ण करतो तो आकाश. आणि अशा प्रकारे चौथं षटक संपलेलं आहे. आणि धावा झालेल्या आहेत ते 19. 4 षटकांमध्ये धावा झाल्या ते 19. 5 गडी बाद. राजवीर या संघाचे आता सामना करण्यात येईल. तो सामना करेल आकाश दळवी. काय करतोय अंपायरला पाणी पण नाही दिलं. संघासाठी 5वं षटक घेतोय तो सोहम. उत्कृष्ट असा गोलंदाज आहे. सोहम यांनी या षटकामध्ये हॅट्रिक घेतली. जर हॅट्रिक घेतली तर त्यांना आणि संदेश बांदेकर यांनी जर त्याने हॅट्रिक घेतली तर 1 डझन अंडी सांगितलेली आहेत. आणि जय यांनी जर यांनी आता हॅट्रिक घेतली तर त्यांना मिळणार आहे 70-70ची बॅट. पण ते ऐकल्यावर वर्क झालेले कॅन्सल आणि त्याची जागा घेतो तो आदित्य भोसले. संघासाठी 5वं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येतो तो आदित्य भोसले. सामना करतो तो आकाश दळवी. आणि नॉन स्ट्राईकला येतो चंदन पुरोहित. आदित्य भोसले आणि हा पॉवर प्लेचं षटक आहे. सामना करतोय तो आकाश दळवी आणि उत्कृष्ट मारण्याचा प्रयत्न. आकाश दळवी यांनी जर 3 षटकार मारले या ओव्हरमध्ये तर त्यांना 5,000चं पारितोषिक आले ते जय यांच्याकडून. आणि कुणालकडून पण आलेलं पारितोषिक इथे 2,000चं जर या षटकामध्ये त्यांनी 3 षटकार मारल्यावर. सलग 3 षटकार. आणि आदित्यच्या गोलंदाजीचा सामना त्यांना काही करता येत नाही. आकाश आणि आता जर एक जरी षटकार मारला तरी ते 101 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. एका षटकाराला 101 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे आकाश दळवी यांच्याला. लॉंग ऑफच्या दिशेने मारला फटका. 3 चेंडूमध्ये 1 धाव घेतो तो आकाश दळवी. आणि आता 20 धावा झालेल्या आहेत. 3 चेंडू झालेले आहेत. 3 चेंडू बाकी. धन्यवाद. माझा
आणि अशा प्रकारे चौथ्या चेंडूचा सामना करणार चंदन यांनी जर ह्या 3 चेंडूमध्ये जर 3 षटकार मारले तर त्यांना 1001 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे आकाश यांच्याकडून. ओमकार बॉईज यांच्याकडून छास आणि जर 1 षटकार मारला आणि चंदन यांनी फटका मारला आणि चंदन यांनी उत्कृष्ट मारला फटका 2 धावावर समाधान मारावं लागतं चंदन यांना. शेवटचे 2 चेंडू बाकी आहेत ह्या षटकातील आणि जर का 1 षटकार मारला चंदन यांनी तर 101 रुपयाचं पारितोषिक इथे आलेल्या अक्षय यांच्याकडून. आणि उत्कृष्ट मारला फटका आणि मंगेश क्षेत्ररक्षण करतोय. 1 धाव काढलेली आहे दुसरी धाव पूर्ण केलेली आहे 2 धावांवर समाधान मारावं लागतं चंदन यांना. त्यांनी काय आपली जिद्द सोडलेली नाही की शेवटचा 1 चेंडू बाकी हा आणि त्या पाळीव प्राणी आलेला आहे मैदानामध्ये मॅन ऑफ द सिरीज. पाचवं षटक घेऊन येतो तो शेवटचा चेंडू सामना करतो तो चंदन. आणि जर का ह्यात षटकार मारला तर 101 रुपयाचं पारितोषिक आहे. आणि उत्कृष्ट मारला फटका आणि हा खणखणीत षटकार चंदन यांचा. सुंदर असा षटकार आणि अंपायरनी आपला डिसिजन कळवावे. चौकार. थँक्यू धन्यवाद अंपायर. आणि 101 रुपये वाचलेले आहेत. 101 रुपयाचं पारितोषिक घेऊन जावे आपले. लवकरात लवकर मॅच चालू करावी. आणि 5 षटकांचा खेळ संपलेला आहे. शेवटचा चंदन आणि षटक गाड्या होतोय आणि 28 धावा झालेल्या आहेत. 28 5 गडी बाद. आता स्ट्राईक वर येतो तो आकाश दळवी. नॉन स्ट्राईकला येतो चंदन पुरोहित. संघासाठी 6वं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येतोय तो 101 शुभम रुपयाचं वाघ. पारितोषिक शुभम आहे. वाघ. चंदन आणि घाऱ्या यांनी 1 षटकार मारल्यावरती अक्षय रेडकर यांच्याकडून 101 रुपयांचं पारितोषिक. बघूया आपण आता व्हाईट बॉल अवांतर असा चेंडू. धन्यवाद अंपायर. उत्कृष्ट अशी गोलंदाजी टाक करतोय तो. कमी घे जरा. बरोबर आणि अशा प्रकारे आकाश दळवी आउट झालेला आहे. यंग जनरेशन स्पोर्ट्स क्लब 40 वर्षावरील खेळाडूंसाठी भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धा. आकर्षक चषक व रोख रक्कम. रविवार दिनांक 11 मे 2025. मालिकावीर उत्कृष्ट फलंदाज उत्कृष्ट गोलंदाज प्रथम पारितोषिक 10,000 आणि द्वितीय पारितोषिक 7,000.
आणि प्रशांत सावंत, ओमकार सिंग, संदेश बांदेकर यांना संपर्क साधावा. एक सुंदर असा चेंडू आणि एक बोल्ड आणि दोन आणि परत लास्ट वेळा याच गोलंदाजाने हॅट्रिक घेतली होती. आणि आता निंजास मधून हा प्लेअर खेळतोय. लास्ट टाइम ग्लॅडिएटर्स म्हणून खेळत होता. आता पुन्हा एकदा चान्स आहे हॅट्रिक साठी. सेम प्लेअर आहे, पुन्हा हॅट्रिकचा चान्स आहे त्याला. नक्कीच तुम्ही पाहू शकता आता एक उत्कृष्ट गोलंदाज उभारताना तुम्हाला दिसत आहे. प्रथमेश किर्दत यांनी एक ऑप्शन मध्ये हा प्लेअर मागितला होता आणि एक उत्कृष्ट गोलंदाजी करताना बघूया हॅट्रिक बॉल. उत्कृष्ट गोलंदाजी करतोय तो. वेल बॉल ऑफ शुभम वाघ उत्कृष्ट अशी गोलंदाजी करतोय आपल्या संघासाठी. आणि पुढील मॅच जी होणार आहे ती रेड ईगल्स आणि राज ग्लॅडियर्स या दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती करण्यात येते की नाणेफेकीसाठी संपर्क साधावा. लवकरात लवकर दोन्ही खेळाडूंच्या कर्णधारांनी कॉम्प्युटरशी संपर्क साधावा. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती करण्यात येत आहे टॉससाठी. कमिटीशी संपर्क साधावा. आणि उत्कृष्ट असा फटका मारलाय लॉंग ऑफच्या दिशेने. शेवटचा चेंडू 30 धावा झाले त्या राजवीर यांच्या. आणि शेवटचा संधीचं सोनं करतोय का चंदन पुरोहित पाहूया. जर त्याने खणखणीत षटकार मारला तर त्यांना 101 रुपयाचं पारितोषिक लागू आहे. खणखणीत षटकार पाहूया काय करतायत ते. शुभम यांचा शेवटचा चेंडू 6व्या षटकातील शेवटचा चेंडू सामना करतोय तो चंदन पुरोहित. तेवढाच तोला मोलाचा गोलंदाज. पाहूया काय करतोय तो. काय चंदन यांना काही कळलं शकलं नाही चेंडू. आणि आता धावबाद झालेला आहे चंदन. आणि धावा झालेल्या 31 धावा झालेल्या आहेत. जिंकण्यासाठी 31 धावांचं आवाहन. 31 धावा झालेल्या आहेत आणि जिंकण्यासाठी 31 धावांचं आव्हान. गोलंदाजनी चांगलीच गोलंदाजी केलेली आहे.
आणि जिंकण्यासाठी धावांचे लक्ष आहे ते 31. सामना करतोय तो आदित्य भोसले आणि गोलंदाजीसाठी आहे तो चंदन पुरोहित. संघ मालक निवेदित साठे कृपया करून आपल्या कॅप्टनला टॉससाठी पाठवावे. आणि उत्कृष्ट असे दोन्ही फलंदाज इथे आलेले आहेत. एक स्ट्राईकवर आहे तो आदित्य भोसले, नॉन स्ट्राईकला आहे तो प्रथमेश किर्दत. जय झाला आपल्या इकडे स्टेज मंचावर आले आहेत सर, त्यांचे क्रिकेटपटूंकडून हार्दिक स्वागत. इथे जमलेल्या तमाम क्रिकेट रसिकांचे हार्दिक स्वागत करण्यात येत आहे. आणि ते आपण मंचावर पाहतोय कल्पेश शेलार संघ मालक इथे आलेले आहेत. आपल्या संघातील खेळाडूचे दुखापत झाली ती पाहण्यासाठी ते स्वतः आलेले आहेत व्यासपीठावर. आणि ते इथे तो नीरज निबदे आणि पहिला चेंडू उत्कृष्ट गोलंदाजी करतो तो चंदन. याने जर आज ह्या ओव्हरमध्ये हॅट्रिक घेतली तर यांना 5001 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. आणि संदेश बांदेकर यांच्याकडून 1 डझन अंडी. दुसरा चेंडू सामना करतो तो आदित्य भोसले आणि उत्कृष्ट मारलेला फटका आणि एका धावावर आदित्य भोसले यांना समाधान मानावं लागेल. आणि एका धावावर समाधान मानावं लागतं ते आदित्य भोसले. नाणेफेकी होते इकडे. नीरज निबदे आणि जय देसाई कॅप्टन. अशी गोलंदाजी करतो तो चंदन आणि ते नाणेफेकीचा कौल होतोय तो नीरज निबदे आणि जय देसाई यांच्यामध्ये दोन्ही चांगले उत्कृष्ट असे खेळाडू आहेत. नाणेफेकीचा कौल उडवतात ते संघ मालक कल्पेश शेलार. लॉंग ऑफच्या दिशेने मारला फटका. एक धावेवर समाधान मानतोय आदित्य भोसले. रेडी गर्ल्स टॉस विन. आणि सालाबादाप्रमाणे जय देसाई आता वाट पाहणार. आणि उत्कृष्ट अशी गोलंदाजी करतात चंदन. संघासाठी पहिलं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन टाकतो तो चंदन. आणि शेवटचा चेंडू धावा झालेल्या आहेत त्या 3. उत्कृष्ट अशी गोलंदाजी करतो चंदन आपल्या संघासाठी. जिंकण्यासाठी धावांचं लक्ष आहे ते 31. सामना करतो तो प्रथमेश किर्दत आणि उत्कृष्ट अशी गोलंदाजी. आणि हा अवांतर चेंडू चंदन यांच्या 5 चेंडू झालेले आहेत. धावा दिलेल्या आहेत ते 4. सामना करतो तो प्रथमेश किर्दत. पाव्या संघासाठी काय ती मोठी खेळ करू शकतात ते. आणि उत्कृष्ट गोलंदाजी केली ती चंदन यांनी आणि 4 धावांवर समाधान मानावं लागतंय ते आदित्य आणि प्रथमेश यांना. पहिलं षटक मार्गस्थ झालेलं आहे आणि धावा झालेल्या त्या 4. चंदन यांनी 4 धावा दिलेल्या आहेत.
गेला कुठे ते शॉर्ट सिलेक्शन पण म्हणजे कुठल्या एरियात गेलाय बॉल तो पण तो गेला ब्रेक वेल बॉल्ड. तुझी बॅटिंग आहे. वेल कॅच, उत्कृष्ट कॅच. मिलिंद शेलार लेजेंड्स यांच्याकडून आपला चांगला असा झेल भेटतोय बघायला. उत्कृष्ट कॅच. स्लिपच्या दिशेने उडवलेला चेंडू. आपण ऍक्शन रिप्ले पाहू शकता YouTube वरती. उत्कृष्ट गोलंदाजी आणि एक सुंदर टिपलेला हा असा कॅच स्लिपच्या दिशेने. सातचा लाभ घ्यावा. काय असेल तुझ्या हिशोबाने फक्त स्कोर बरोबर. ध्रुवील राठोड नवीन फलंदाज. एक डावखुरा असा फलंदाज ध्रुवील राठोड. क्षेत्ररक्षणामध्ये बदल. लेग साईडच्या दिशेने टोला चेंडू आणि सिंगल धावावरती समाधान मानावं लागेल. हित परमार असे एक उत्कृष्ट गोलंदाज आहे आणि प्रथमेश किर्दत स्ट्राईकला. बघूया यॉर्कर लेनचा चेंडू आणि ही मिस फिल्डिंग आणि एक धाव. क्षेत्ररक्षणामध्ये परत चेंजेस होताना कॅच होऊ शकते. पॉइंटच्या दिशेने टोला चेंडू. एक धाव भेटेल संघासाठी आणि धाव फलक झालेला आहे 7. शेवटचा चेंडू 7 धावा. दुसऱ्या ओव्हरचा शेवटचा चेंडू आणि 7 धावा. आणि या प्रथमेश आणि टोला चेंडू पण काही कनेक्ट झाला नाही तर 1 धावावरती समाधान मानावं लागेल. आणि 2 ओव्हर झालेले आहेत आणि धावा झाल्या आहेत 8. 2 ओव्हर 8 धावा.
धन्यवाद साठे, टीम दाखवल्याबद्दल. काही चेंजेस आहेत साठेमध्ये टीममध्ये. मंडळाला अशी साथ द्या. संघासाठी आणि स्वतःसाठी वैयक्तिक षटक घेऊन येत आहेत तरुण. तिसरं षटक आणि स्कोर झालेले 8. चोवीस चेंडू 23 धावांची गरज. 24 चेंडू 23 धावांची गरज. एक सिंगल डबलनी पण आपला हा चेस होऊ शकतो आरामात. एक शांत टोक्याचा खेळ आहे. काय ते लहान जे मुली आहेत त्यांनी जरा बाहेर. अच्छा, दोघी कल्पेश शेलार यांच्या 2 पोरी ते खेळत आहेत, जरा त्यांनी बाहेर यावे मैदानाच्या. वेल बॉल, आखूट टप्प्याचा चेंडू आणि डिक्लेअर झोन मध्ये. उत्कृष्ट गोलंदाजी तरुण. सामना करतील प्रथमेश किर्दत. कव्हरच्या दिशेने टोला चेंडू. 2 धावा होऊ शकतात. येस, आणि तिसऱ्याचा कॉल आहे. तिसरी धाव होऊ शकते आणि रनआउटला चान्स आहे. तिसरा 3 रन 3 धावा. गचाळचं क्षेत्ररक्षण. बॉलवर काही येऊ शकले नाही व्यवस्थित, त्यामुळे 3 धावा भेटल्या संघाला आणि धाव फलक झालाय 12. हळूहळू धाव फलक सरकताना. जास्त अशी धावांची गरज नाहीये. वेल बॉल, आखूट टप्प्याचा चेंडू. आदित्य कृपया मागे यावे. काय गरज नाहीये पुढे जाऊन सांगायची. डॉट बॉल. वेल बॉल, उत्कृष्ट अशी गोलंदाजी आणि अशी टाईट होताना मॅच बघतोय आपण. तरुण आहे, सुंदर गोलंदाज तुम्ही पाहू शकता तिकडे. खेळपट्टीवरती एक चांगला फलंदाज सुद्धा तुमच्या समोर आहे, ध्रुवील. वेल, वाईड बॉल. धन्यवाद पंच. 13 धावा. वाईड बॉल. आणि हा उंच असा टोला चेंडू लेग साइडच्या दिशेने. षटकार 6. ध्रुवील यांनी एक षटकार टोला, कारण का 3 डॉट काढले होते याच्या अगोदर, पण प्रेशर असतानाही सुद्धा त्यांनी एक षटकार टोला चेंडू
ध्रुवील एक चांगला एक्सपिरियन्स दाखवताना. ओ 4 चौकार. चौकार. कव्हरच्या दिशेने एक टोळीला चेंडू आणि चौकार. इथे षटक संपलेलं आहे आणि धाव फलक झालेली आहे 23. 3 ओव्हर 23 धावा. सात पाहिजे 8 पाहिजे 8. बॉलर कोण आहे? बॉलर कोण आहे? ऋतिक ऋतिक 8 पाहिजे ना 8 ना 8 पाहिजे 7 रन पाहिजे. 7 पाहिजे. 7 कसे रे 23 आहे ना 31 विन आहे 24 झाला ना. 23 झाला 23 झाला 8 रन पाहिजे. 23 झाला. चौथी ओव्हर आहे ना. 8 पाहिजे ना. कव्हर मध्ये ग्राउंड शॉट खेळताना प्रथमेश किर्दत यांचा, कारण का त्यांना माहिती आहे आपण मॅच ऑलमोस्ट जिंकलेलो आहे. कसा पाहिजे 6 पाहिजे ना 31 पाहिजे ना 31 पाहिजे 7 कसा बोलते 6 पाहिजे रे. हे आज कर देतो ना 24 ना 6 पाहिजे ना 24 झाला 31चं टार्गेट आहे. आता 7 पाहिजे बरोबर 7 पाहिजे आता 24 झालं ना. हा 7 पाहिजे. 24 झाला आता 24 धावा झाल्या 24. चौथं षटक ऋतिक यांचं. 11 बॉल 11 बॉल 11 बॉल. आणि या लेग साईडच्या दिशेने टोला चेंडू बघूया काय आणि हा चौकार. चौकार. सुंदर अशी खेळी खेळताना ध्रुवील. 6 ओव्हरची मॅच आहे 6. लेफ्ट हँडेड बॅट्समॅन ध्रुवील. मला वाटलं ही 5वी वर चालू आहे. 28 धावा. 3 धावांची गरज जिंकण्यासाठी. वेल बॉल आणि हा एक कॅच होऊ शकतो. यार आज सुंदर झेल होता पण हा कॅच झेल सोडलेला आहे. आउट. आणि एक लेझी असा एक रनिंग. प्रथमेश किर्दत थकलेले. दोन ओव्हर स्टँड आणि एक आउट होताना स्कोर झाला 29. दोन धावांची गरज. नवीन फलंदाज तेजस घाग.
वेल बॉल आणि हा कॅच होऊ शकतो नाही. गॅप मध्ये स्टेट ऑन आणि हा 4 चौकार. राज निंजास यांनी हा सामना जिंकलेला आहे. वेल प्लेड राज निंजास. सलग 2 सामने जिंकले राज निंजास यांनी. पंचांनी कृपया जरा इकडे यावे मंचाजवळ.